So dear friends, so I welcome you to my first lecture of astrophysics. In this fourth semester, I am going to teach you the astrophysics paper 4 and the section 1. And in section 1, first unit is unit 1, galaxies. So today I am going to teach you this topic, galaxies. तर हा ॲस्ट्रोफिजिक्सचा पेपर 4 आहे त्या चौथ्या सेमिस्टरमध्ये आणि त्यातलं तुम्हाला सेक्शन 1 मध्ये पहिलं युनिट जे आहे ते आपण गॅलेक्सीज घेणार आहोत. आता आपण हा टॉपिक चालू करूया. तर गॅलेक्सी म्हणजे काय? तर युनिव्हर्समध्ये लक्षात घ्या की स्टार्स असे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले असतात, पसरलेले असतात. सो इन युनिव्हर्स ऑल द स्टार्स आर distributed, not uniformly. And what happened? Due to the gravitational attraction, some of the stars come together and they form a cluster. काही स्टार ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शनमुळे एकत्र येतात आणि ते स्वतःच एक छोटंसं घर बांधवतात आणि त्या घराला म्हणायचं गॅलेक्सी. सो ग्रुप ऑफ स्टार इज ऑल्सो कॉल्ड एज गॅलेक्सीज. बघा कसं सांगितलं मी तुम्हाला, या युनिव्हर्समध्ये अनेक स्टार्स आहेत. आपण नाही का मित्रमंडळी त्यातल्या काही मुलांशी आपलं जुळतं व त्यांचा आपण दोस्ती करतो, होय की नाही? तसंच त्या स्टार्स पण आहे. कसं असतं की ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शनमुळे काही स्टार एकत्र येतात. ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन दे कम टुगेदर अँड दे फॉर्म ए क्लस्टर्स ग्रुप अँड दॅट क्लस्टर्स इज नोन ॲज गॅलेक्सी. So in this way, there are 10 raised to 9 galaxies exist in our universe. बघा, या universe मध्ये किती galaxies आहेत? 10 raised to 9. And each galaxy contains 10 raised to 11 stars. बघा किती universe vast आहे बघा. Galaxy म्हणजेच group of stars. अशा galaxies किती आहेत? 10 raised to 9. म्हणजे किती मोठा आकडा आहे. आणि प्रत्येक गॅलेक्सीमध्ये किती स्टार्स आहेत? 10 raised to 11 गॅलेक्सीज. अँड आवर गॅलेक्सी इज कॉल्ड ॲज मिल्की वे गॅलेक्सी. आपली त्यातली मिल्की वे गॅलेक्सी आहे. त्या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये सन इज वन ऑफ द स्टार. आणि सूर्यासारख्या आपल्या गॅलेक्सीमध्ये 10 raised to 11 स्टार्स आहेत. अँड ईच गॅलेक्सी इज सेपरेटेड बाय द व्हास्ट डिस्टन्स. दोन गॅलेक्सीमधलं अंतर अतिशय जास्त असतं. फॉर एक्झाम्पल इथे त्याने दिलेलं आहे, आपल्या जवळची गॅलेक्सी किती अंतरावर आहे? 16 × 10 raised to 5 आहे. बघा हा करा एल बाय. सो आवर नियरेस्ट गॅलेक्सी मिल्की वे गॅलेक्सी आपली नियरेस्ट गॅलेक्सी किती अंतरावर आहे? 16 × 10 raised to 5 लाईट इयर्स. एवढ्या अंतरावर. म्हणजे इट इज व्हेरी व्हेरी लार्ज distance. So this is the galaxies. So this is the basic introduction of the galaxy. So आपण तुम्ही काय शिकला की गॅलेक्सी म्हणजे ग्रुप ऑफ द स्टार्स. There are 10 raised to 9 galaxies exist in our universe and each galaxy contains the 10 raised to 11 stars. So this is all. Now we see the types of the galaxies. So and right. Now these galaxies are divided into different types. So first is elliptical galaxies. Second is spiral galaxies. Third is bar spiral galaxy. And fourth is irregular galaxies. So
These galaxies are divided into the four types. Elliptical galaxies, second spiral galaxies, third bar spiral galaxies, and lastly one irregular galaxies. Now today we are going to see the elliptical galaxies. So these, the elliptical galaxy, shape of the elliptical galaxies, they are shown in this figure. So there are different shapes, and according to their shapes, they are named as E0, E1, E2, E3, E4, E5, E6. The most circular galaxy, this galaxy I mean, the circular shape is called as E0 elliptical galaxy. म्हणजे some एक्झॅक्टली गोल गॅलेक्सी आहे त्याला म्हणायचं E0. मग जराशी फ्लॅट झाली आहे त्याला म्हणायचं E1. So as flatness increases, so E2, E3, E4, E5 and E6. So according to their flatness, सगळ्याची flatness असेल त्याचं E6 असेल, E7, E8 असेल. So these are now categorized according to their flatness. So you remember only that the most circular galaxy is called as E0, elliptical galaxy. It is circular. With a oval shape, elliptical shape of the galaxy. So they are categorized like according to their shapes. So E0, E1, E2, E3 ह्या सगळ्या शेवटची जी एकदमच फ्लॅट असते. आता हे इलिप्टिकल गॅलेक्सीचं वैशिष्ट्य असं आहे की सच गॅलेक्सी कंटेन्स द ओल्ड स्टार्स. ह्या गॅलेक्सीमध्ये जुने स्टार्स असतात, जुने ज्यांचं हे जे असतात ते असतात, आणि त्यामुळे काय होतं की त्यांची ल्युमिनॉसिटी, ते त्यांची इंटेन्सिटी अतिशय कमी असते. ल्युमिनॉसिटी म्हणजे त्या जास्त प्रकाशित नसतात, जास्त ब्राईट नसतात त्या गॅलेक्सी. का सगळे ओल्ड स्टार असतात, ते असतात म्हातारे स्टार असतात. त्यामुळं देअर इंटेन्सिटी इज लो or their luminosity is low. And we can say that such galaxy does not contain any interstellar dust, or we can say that interstellar gas. ह्या गॅलेक्सीमध्ये कुठलाही गॅस नसतं किंवा डस्ट नसते, डस्ट धूळ वगैरे असं काय करणं नसतं. का? एक तर ह्या गॅलेक्सीचा स्पीड जास्त असतो, आणि ह्या गॅलेक्सी, ह्या इलेक्ट्रिक गॅलेक्सीवरती अतिशय वेगाने वारे वाहत असतात, आणि त्यामुळे त्या वाऱ्यामुळे सगळे इंटरस्टेलर डस्ट किंवा गॅस हा वाईप ऑफ केला जातो किंवा बाहेर फेकला जातो. सो सच गॅलेक्सी डू नॉट कंटेन एनी इंटरस्टेलर डस्ट ऑर गॅस. सो वी कॅन से इंटरस्टेलर डस्ट म्हणजे काय? इंटरस्टेलर म्हणजे काय की गॅलेक्सीमधलं असलेलं धूळ, त्याला म्हणजे गॅलेक्सीमध्ये असलेली स्पेस, त्याला म्हणायचं इंटरस्टेलर. द स्पेस बिटवीन द गॅलेक्सीज or space between stars is called as interstellar. So this is called interstellar. तर त्या इंटरस्टेलरमध्ये काय असतं की ह्या गॅलेक्सीमध्ये डस्ट काय मिळणार नाही तुम्हाला किंवा कुठलाही गॅस मिळणार नाही. का? बिकॉज दिस गॅलेक्सी, वन थिंग इज दॅट दिस गॅलेक्सी आर मुव्हिंग विथ व्हेरी. ही गॅलेक्सी अतिशय वेगाने, त्याचं स्पीड भरपूर असतो, वेगाने जात असतात त्या. तुम्हाला दुसरे शिकवते की गॅलेक्सी का, और युनिव्हर्सचं एक्सपान्शन म्हणजे काय, गॅलेक्सी एकमेकापासून दूर जात आहेत, ते वेगाने जात असतात, आणि ह्याच्यावरती वारे असतात भरपूर, हवा भरपूर असते, त्याचं स्पीड भरपूर असते, सो दे वाईप आउट. आणि मोस्ट ऑफ दी काय होतं की ह्या गॅलेक्सीवरती जे काही ॲटम्स असतात ते एकत्र येऊन त्यांचा स्टार कधीच झालेला असतो, मग त्यावेळेला ॲटम्स काय फारसे मिळत नाही, बिकॉज सच गॅलेक्सी कंटेन्स द ओल्ड स्टार्स. सो वी कॅन से दॅट. So this is nothing but the brief information about the elliptical galaxies. So आजच्या पुरतं एवढंच. Next time we'll see the spiral galaxy. Thank you.